मित्रांनो बघा एवढी मोठी पाट आहे तरी दूध पिणं चालू तिचं बघा तिचीच पाट आहे ती हे बघा तुमच्या लक्षात येईल आता 5-6 महिन्याची पाट झालेली जास्त तर दूध पिणं चालू आहे बघा आता कस्टमर आलेले वर देऊन त्यांच्या समोर आहे कुठल्याही प्रकारे येणे बघा तिचीच पाट आहे तर जवळपास मित्रांनो 5-6 महिन्याची पाट आहे धरून जावा तुम्ही हे बघा हे बघा केवढी मोठी पाट आहे बघा लागवडीसाठीची पाट आहे ती अशा पाटी या बघा भरपूर आलेल्या तुम्ही बघू शकता। नमस्कार दादा। हा बोला। किती बकऱ्या आणल्या आज? आज 55 होते का? बरं गाबणी किती? गाबणी होत्या 10-11-12 बकऱ्या होत्या। बरं बाकीचे सगळे दुधाचे हां काही लागवडीचे काही बच्चावाले अशा पाट्या किती आणल्या? 15 पाट्या होत्या का मित्रांनो बघा पाटा 15 होत्या। बरं आता या पाटा विक्रीसाठी ना? हा विक्रीसाठी 15 पाटामध्ये किती पाट्या दिल्या तुम्ही आता? फक्त 5 दिलेले आहे। त्याला लावले का 5? बरं ते बघू शकता तुम्ही आता ह्या पाटी विक्रीसाठी आहेत याच्यात काही 2 दात असतील काही आदात असतील 2 दात फक्त 2च आहेत 2 तेलंग्या 2 असतील 2 दात हे बाकी 2 दात हे बघा अजून दूधचे दात आहे त्यांना हो हो काही त्यांना 6 दात झाले नाही 2 दात झाले नाही बरोबर दात अजून जाण्या बघ आहेत बुडी घातली का नाही हे बघा आता 10 राहिल्यात हां 11 राहिल्यात का 3 3 6 7 8 बकरी मोठी हा ते यादी बांधली हा दिसन बकरीच मग हां 5 म्हणतो नाही ती बांधली हो हो हे बघा आता बरं वाटतं ना काही बरं वाटतं मित्रांनो ऊन एवढं पडतंय की बाहेर बकरा सोडणं थोडंसं अवघड म्हणून त्यांनी बघा इथंच भुईमुगाचा चारा वगैरे भरून ठेवलेला आहे हे बघा पूर्ण एवढा चारा इथं स्टोअर केलेला आहे त्यांनी हे बघा हे दादा कुठून तुम्ही? आम्ही वर्धा किती नग घेतले तुम्ही आता? मी 15 नग घेतली 15 नग घेतले त्याच्यात 10 शेड्या 10 शेड्या 5 पाटी गाभण होते गाभण शेड्या 10 घेतल्या 10 आणि 5 पाटी घेतलेल्या आहे आणि पिल्ल्याच्या आहेत 10 बकरी 2 बकरी 4 बच्चे म्हणजे 2 बकऱ्या वेलेल्या आहेत त्याच्यामध्ये 8 बकऱ्या गाभण आणि 4 हां म्हणजे 4 बच्चे आलेले आहेत। बरं कशा घेतल्या तुम्ही त्या बकऱ्या आता काय भावाने घेतल्या? जो भाव घेतला तो जे भावाने घेतले ते भाव सांगा मोकळं 18,000 रुपयाची पट्टी 18ची पट्टी एक नग 18,000 बरोबर पाटी काय भावाने घेतल्या? पाटी 8,000 रुपये 8,000 पाटी घेतल्या प्रति नग चालतं ठीक आहे। मित्रांनो यांनी जी क्वालिटी घेतलेली ही तुम्हाला इथं बांधून दाखवेल मी ज्या शेड्या घेतलेल्या पाटी घेतलेल्या आहेत ते तुम्हाला बांधून दाखवतो इथं हां तर अगोदर तुमच्याकडे शेड्या का दादा? हो पहिले शेळ्या होत्या त्या विकल्या मी अच्छा कुठल्या गावठी होत्या? गावठी होत्या अच्छा सौदा वगैरे कसं काय घडला तुमचावाला? सगळं व्यवस्थित घडलं हो काहीच कुठल्याही प्रकारे फसवा वगैरे काही फसवणूक नाही काही नाही बरोबर व्यवस्थित मार्गदर्शन झालं त्यांचं त्यांनी सांगितलं तर गुजरात गेलो त्यांनी फोन बरोबर वेळेवर उचलला हां बरोबर मला सोमवारी बकऱ्या पाहिजे म्हणजे दादा तुम्ही सोमवारी संध्याकाळी निघा हां मी सोमवारी संध्याकाळी तिकडून निघतो गाडी त्यांच्या सामनेच उतरली हलकं त्यांच्या हाताने खोललं बरोबर बकरीला आम्ही हात लावणार आहेत त्यांनी एक प्रश्न टाकला ते जर बांधले असते तर मी जित्ता राहिलो असतो पण बकऱ्या तुम्ही बांधा म्हणे मग मला बकऱ्या बांधून दिली तुमच्या हाताने बकऱ्या बांधून ठीक आहे बकऱ्या पाहा तुम्ही आता तुम्हाला बांधून दाखवा नंबर टॉपच्या बकऱ्या बांधले चालेल ठीक आहे झाला का हो हो झालं सोडा मित्रांनो या विक्रीसाठी त्यांनी जे घेतले ते तुम्हाला बांधून दाखवेल मी तर हे बघा अशा 10 पाटी विक्री अशा इकून बांध त्याला व्हिडिओ काढता आला पाहिजे मित्रांनो आता बघा ही दावण जी बांधलेली ही दावण वर द्यावाला दादा आहे यांनी शेड्या घेतलेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं सावंतराव यांना की तुमच्या हाताने तुम्ही बकऱ्या काढून द्या। आता जेव्हा गाडी आली तेव्हा दादा इथे आलेले होते फालकं त्यांच्या समोर गाडीचं खोललेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खाली जवळपास 55 ते 50 शेडी होती त्याच्यामधून त्यांना 10 शेड्या काढून दिलेल्या आहेत 11 शेड्या केल्या का आता एक वाढवली वाटतं ना कोणती टाकली आता तुम्ही बोलले शेवटी टाकली चालतं टोटल 11 शेड्या त्यांनी केलेल्या आहेत तुम्हाला शेड्या पण दाखवतो मी हिला 2 किल्ले हिला 2 बच्चे हां बघू द्या 2 बच्चे हिला 2 बच्चे बरं हिचे बच्चे पण आहे का? हिला 2 बच्चे या 2 वेलेल्या शेड्या काढलेल्या आहेत बघा त्याच्यानंतर बाकी या 9 शेड्या गाभणी आणि माप बघा केवढं मोठं माप आहे हे बघा केवढं माप आहे शेडींचं 18 प्रमाण घेतलं ना 18,000
मित्रांनो सगळं लावलं नाही ही नको ते ताईने एक बकरी पसंत नाही झाली लगेच सोडून घेतली दुसरी बकरी लाल बकरी बांधली लाल बांधली. काय मी ती हुशार ना ही बकरी हलकी मध्ये हे बघा ही शिडी आता नंतर वाढवली, अगोदर त्यांनी 10 केल्या होत्या. ही आता दादांनी सांगितले श्रावण ढगे यांनी ही शिडी टाका, असं मोठ्या मापाची शेडी होती. खाली काच बघा, हो ना पान शेळी म्हैस म्हैस. हो हा बरोबर. दादा माप वगैरे कसं काय वाटलं तुम्हाला शेडीचं? जो तुम्ही दाम दिला त्या दामनुसार तुम्हाला शेड्या कसं काय वाटतंय? योग्य आहे ना? बरोबर. मित्रांनो बरेच लोक लांबून कमेंट वगैरे करत असतात, बघत असतात. व्हिडिओमध्ये आणि समोर बघणं याच्यामध्ये फरक असतो मित्रांनो. हे बघा साईड बी पाय ना साईड आहे बघा ना, एकदम एकदम साईड किती भारी काही नाही तिरपी नाही काही नाही पा पाहून घ्या पाहिलं हो ना, हो ना. आईला तिथे चालत हातीनं बच्चा आहेत ना. बरोबर. हे बघा शेड्या, चला सोडून दाखवा आता, एक एक सोडून दाखवा असं. मध्ये होतो शुक्रवारी वाजा वाजत होता आणि ते मला फोन करत होते. म्हणलं दादा काय झालं, मी संध्याकाळी जातो पैसे घेऊन. घ्या पुढं. हो हो हे बघा हे जनलेल्या शेड्या काढलेल्या 2. आता हे बघा हो घ्या तिकडे पुढं, चल चल तिकडे घ्या. हा उन्हात घ्या. आका इकडे पहा हो फोटो नंतर हे बघा काय काम नाही कळ्या आता या गाब नाही का 2 जणीला दाखवल्या, आता गाब नाही बघा. आला का नाही फोटो. हो आला आला. तुमच्या 2-4 शेड्या धरून पुढं काढून देऊ चांगला. हो घ्या इथं पुढे घ्या, पुढे घ्या. घ्या तिकडे घ्या साहेब, घ्या ना, दाखवा ना उन्हात, दाखवा ना शेड्या. हे बघा घ्या पुढं उन्हात घ्या, सावलीत दिसत नाही पाहिजे. हे बघा उन्हात शेड्या बघा काय चमक करताय. हे बघा घरी जाऊन 15 दिवसात महिनाभर त्यांना केस कटिंग करून घ्यायचे. माझं बघा शेड्या बघा कशा बनतात एकदम. हा फक्त ती दाखवली ती लाल, हिला काही गरज नाही, हिला काही गरज नाही कटिंग करायची, हिची आहे. हा हा हिला काही गरज नाही. गाबनी शेड्याने निघाव करायचं. हे बघा हे बघा बघा माप उंच पूर्ण लांब माप केवढं आहे. एक बकरी सुद्धा हलकी नाही तुम्हाला. हो 1 बाय 1 बकऱ्या आहे सगळ्या. 5-6 गिरेक तरी झाड बाहेर तुम्ही घ्या पुढे घ्या. कसे निघून जाईल आमची कसे निघून जाईल मागून दे बघा. वस्तू म्हणजे वस्तू रे. घ्या पुढे. 25 कमी नाही ना तिला. आता दिली ही म्हैस, ही नंतर टाकले. ही म्हैस दिली आता. घ्या पुढे उन्हात घ्या. तिला डाग मारून घेतो. हा डाग मारून घेतो. हे बघा